गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. गुरुपौर्णिमेचे गुरुदर्शन. गुरुपौर्णिमा हा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जाणारा एक पवित्र सण आहे, जो आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांचा, सद्गुरूंचा आणि महर्षी वेदव्यासांचा सन्मान करण्यासाठी पाळला जातो. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करून त्यांच्याबद्दलचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी तुम्ही प्रत्येकाने एक संकल्प करा की या दिवशी आपल्या ठिकाणी असलेले दुर्गुण आम्ही सोडून देऊ. प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काही दुर्गुण हा आहेच. दुर्गुण काही एका दिवसात दूर करता येत नाहीत. ज्या वेळेला आपण चरणांवर मस्तक ठेवतो त्यावेळेला हा दुर्गुण मी सोडलेला आहे असा निश्चय करा. असं करता करता शरीराला पावित्र्य आणा. ज्या वेळेला आम्ही कृपा करतो त्यावेळेला दीपाशी दीप लाविजे असं आमचं वागणं असतं. दिव्याला दिव्याचा स्पर्श झाल्यावर तो दिवाच दिसला पाहिजे. त्यात दुसरा कुठे अंधार असता कामा नये, काजळी असता कामा नये. नुसतं गुरुपौर्णिमा आहे म्हणून यायचं, गुरूंची पूजा करायची, त्यांना जे काही अर्पण करायचं असेल ते करायचं. हे जे तुम्ही करता ते गैर नाही, पण माझ्या दृष्टीने तो एक औपचारिक भाग झाला. जास्तीत जास्त आपल्याला कृपा कशी संपादन करता येईल, त्यांचा आशीर्वाद कसा घेता येईल, आपल्या जीवनाची उन्नत अवस्था आपल्याला कशी निर्माण करता येईल याचा तुम्ही लोकांनी सातत्याने विचार करावा आणि सातत्याने ईश्वराचे चिंतन करीत जा. जसजसं तुम्ही ईश्वराचं चिंतन करीत जाल तसतशी तुम्हाला तुमच्या गुरूंची योग्यता कळेल. आज तुमच्या ठिकाणी भक्तिभाव आहे, प्रेम आहे. दर्शन घेतल्यावर तुम्हाला आनंद वाटतो. यापेक्षा सुद्धा या गुरूंची योग्यता आपल्याला कशी कळेल, याचा अनुभव आपल्याला कसा येईल याचा तुम्ही प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. आपली भक्ती ही वाढवली पाहिजे. ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे, ईश्वराचं पूजन केलं पाहिजे आणि अधिकाधिक निस्संशय आपल्याला कसं राहता येईल याचा विचार केला पाहिजे. जो मनाने निस्संशय नाही तो सतत चिंताक्रांत असतो. वास्तविक या चरणांजवळ आल्यावर तुमची चिंता दूर झाली पाहिजे असं माझं सांगणं आहे. परमेश्वराचं अधिष्ठान जसं मूर्तीत असतं तसं व्यक्तीत सुद्धा असतं. हे जे अधिष्ठान येथे निर्माण झाले आहे, तुमच्यासारख्या लोकांना हा अमृताचा लाभ आहे. तेव्हा तुम्ही सर्व लोकांनी या गोष्टी लक्षात घेऊन ईश्वराची अधिकाधिक सेवा कशी करता येईल, गुरुवाक्यप्रमाण कसं मानता येईल याचा या पवित्र दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लोकांनी निश्चय केला पाहिजे. दैनंदिन साधनेतील आजच्या या भागाचे पठण श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.